नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 10. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवत् ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. सेवा करावी गुरुराजे यांची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंदमूर्ती मनी आठवावा. नेनो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णा नवेदा उभया वहाती, त्या संगमी वास आनंदमूर्ती. श्री गणेशाय नमः. बापू दिनकराचे पायी, नरसिंह भेट ठेवून डोई. नरसिंह भेटे ठेवून डोई, श्रवणेंद्रिये म्हणे प्रसादे पाही. कृतार्थे आज झालो, श्रवणेंद्रिये पाहुणे आप्तज सर्व त्यावरी करणे. जेवी समर्थ सोयरिया घरी जाण, तृप्त होती दुर्बळ. अगा साबळे उपनामवंशी, आनंदमूर्ती गुणैकराशी. जन्मोनी सकळ गोत्रजाशी, तारक झाले या लोके. अनंत लीला सत्पुरुषांची, ऐकता धनी न पुरे आमुची. पुढे रसाळ कथेची, गोडी चाखावी बापाजी. तुमचे ऐकून या बोल, श्रवणेंद्रिया येतसे डोल. वाङ्माधुर्या मोल, रंग भरवी कथेसी. देखोनी आवड श्रोतियांची, प्रसन्न मर्जी बापाजीची. चरितामृत रसाची, पूर्तता करील यथेष्ट. कोणी एके काळी मध्यान पूजेचे वेळी, ब्रह्मानंदी लागुनी टाळी आरंभिली मानस पूजा. तुरे गजरे पुष्पहार, अलंकार एकसर. कंठी पदकानी पवित्र, करांगुली सुप्रभा. हार पदकी हिरा, मणी मुकुट शिरपे चतुरा. कटके वलयादी एकसरा, कुंडलादिके कल्पिली. धूपदीप परिमळ द्रव्य, नैवेद्यादी कल्पले सर्व. एकाग्रता मानसभाव, ध्यान देखिले हतकमळी. प्रमुख दैवत श्री गुरुमाय, दृढतर हृदयी समपाय. गुरुभक्तास न्यून्यकाय, कल्पिले ते होतसे. श्री गुरूंची मानसपूजा, सांग करोनी अवजा. गंधाक्षदार पुनी श्री गुरु राजा, भाली तिलक लाविला. पुष्पादी सर्व अलंकार, लेवविले परिकर. तया माझी विसर, पडिला कर मुद्रिकेंचा. धूपदीप पंचखाद्य, समर्पिला नैवेद्य. उत्तर पूजादी उपचार विविध, मनोमय सर्व कल्पिले. पूजा विधान समाप्त झाले, शेवटी ध्यान विसर्जिले. नेत्रा उदक लाविले, श्री रघुनाथ स्मरोनिया. पुढे पाहिले तबकात, अंगठ्या दोन दिसो येत. मणिमय सुवर्ण लखलखित, अमूल्य आणि सुतेज. विस्मय केला आपल्या मनी, कच्च्या अंगठ्या आणल्या कोणी. आश्चर्य केले सर्वत्राणी, कौतुक काही नेणवे. आनंदमूर्तीस झाली स्मृती, अंगठ्याची पडली विस्मृती. पुरती ध्यान आणून चित्ती, मुद्रा करीले वविल्या. इतक्यात झाला चमत्कार, गुप्त मुद्रांचा आकार. धन्य धन्य साक्षात्कार, असाध्यही साध्य होतसे. कौतुक पाहिले सर्वजनी, विस्मित झाले आपले मनी. धन्य धन्य निजनिष्ठा म्हणूनी, स्तुतिवाद बहु गर्जिले. एके वेळी रामदास, भेटावया आनंदमूर्तीस. मुजरद आले सांगलीस, जयराम होते तेथेची. नरसिंहांनी बापू दिनकराच्या पायावरती डोळी ठेवली आणि म्हणाले की जसे श्रीमंताच्या घरी एखादा दुर्बळ पाहुणा राहून खाऊन पिऊन तृप्त होतो, तसेच तुमच्या या कथारसामृताने
माझे कान आणि सर्व इंद्रिये तृप्त झाली आहेत. आनंदमूर्ती हे गुणराशीने भरलेले सत्पुरुष या साबळे नावाच्या उपवंशात जन्माला येऊन सगळ्या गोत्राला तारक झालेले आहेत. सगळ्यांचा उद्धार केला आहे. तर इथं साबळे या शब्दाचा अर्थ असं साधं सुधं साधं भोळं असं हरिविजयामध्ये साबळे हा शब्दाचा अर्थ असाच आहे की ते जांबुवंतीशी लग्न झाल्यानंतर काही गायन त्या साबळे करा म्हणजे साधं सुधं गायन करा. तसं मला इथं वाटतं की म्हणजे साध्या सुध्या एखाद्या वंशात उपवंशात जन्माला येऊन सगळ्या गोत्राचा त्यांनी उद्धार केला आहे. तरी बापाजी तुम्ही पुढील रसाळ कथा बोलावी, कथेला रंग भरावा. ती ऐकून आमची श्रवणेंद्रिये डोलतात. श्रोत्यांची ही आवड ऐकून बापाजी प्रसन्न झाले आणि पुढील कथा सांगू लागले. कोणी एकेकाळी आनंदमूर्ती मध्यान्ह पूजा करत होते. त्यावेळी चित्त एकाग्र करून आपल्या गुरुमाऊलीची मानस पूजा करत होते. ती पूजा करताना अगदी ब्रह्मानंदी टाळी लागले, म्हणजे थोडक्यात देहभान विसरले. मानस पूजा करताना आपण आपल्या आराध्याला, आपल्या देवताला हिरे, सोने, चांदी, पंचपाक्वान्ने, षोडशोपचारे पूजन असं सारं काही आपण करू शकतो. डोळे मिटून फक्त कल्पना करायची आहे की देवाला हे वाहिलं ते वाहिलं, हे अलंकार घातले. आता साधा आपण डोळे मिटले आणि कल्पना केली की माझं जे आराध्य आहे, समजा आपण राम धरूया, तर ताज्या टवटवीत निळ्या कमळाचा हाल मी आता रामाच्या गळ्यामध्ये घातला, तर खरोखरी आपण ते बघतो, डोळ्यासमोर आपल्या ते दिसतं. तसं ह्यांनी काय केलं, कल्पनेमध्ये सगळा मानस पूजेला आरंभ केला. त्यामुळे त्याने हार, तुरे, कंठी, पदक, एकसर, अंगठ्या, पदक, हीच डोक्यावर मणिमय रत्नजडित असा मुकुट, कुंडले, हिरा इत्यादी अलंकार आपल्या सद्गुरूंना घातले. दीप, धूप, सुगंधी, परिमळ द्रव्य इत्यादी सर्व दाखवलं, अर्पण केलं. पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण केला. आता गुरुभक्ताला काय कमी हो, मनात आणलं ते होतं. श्रीगुरूंची अशी मानस पूजा केली. गंधाक्षदा अर्पण करून बाळी टिळक लावला, फुलांचे हार घातले, सर्व अलंकार लेवविले. पण मुद्रिका म्हणजे अंगठ्या मात्र घालायच्या सद्गुरूंना विसरल्या. म्हणजे नैवेद्य दाखवला. त्यानंतर उत्तर पूजा पण केली. सगळी पूजेची संपूर्ण झाल्यावरती त्यांनी आपलं ध्यान विसर्जन केलं. डोळ्याला पाणी लावून डोळे उघडले तर रघुनाथाचे स्मरण केले. डोळे उघडून पाहिले तर पूजेच्या तपकामध्ये सोन्याच्या 2 लखलखीत अशा अंगठ्या दिसत होत्या. त्यांना आश्चर्य वाटले. अरे, या तपकात या अंगठ्या कोणी आणल्या? या ताटात या अंगठ्या कशा आल्या? मग आनंदमूर्तींना आठवण झाली की आपण गुरुमाऊलीला अंगठ्या अर्पण करावयाचे विसरलो. मग त्यांनी पुन्हा ध्यान लावले आणि त्या ध्यानामध्ये गुरुमाऊलींच्या हातात अंगठ्या चढवल्या. आणि काय आश्चर्य, पूजेच्या ताटामधील या अंगठ्या गुप्त झाल्या. आनंदमूर्तींच्या या चमत्काराचे आणि त्यांच्या अधिकारांचे सर्वांना मोठे कौतुक वाटले. ते म्हणाले, धन्य धन्य हा गुरु आणि त्याचा हा शिष्य, धन्य धन्य हा साक्षात्कार यांच्याकडून आपल्याला झालेला आहे. तर या अशा शिष्यांकडून असाध्य तेही साध्य होईल. धन्य धन्य ह्यांची गुरुभक्ती आणि धन्य धन्य यांची गुरुनिष्ठा. आता पुढे काय झालं, कोणी एकेकाळी रामदास स्वामी मिरजेला आले. ते मुद्दामच आनंदमूर्तींना भेटावयास आले. तेथे सोबत जयराम स्वामी पण होते. संप्रदाय वाढवावा, एखादा मठ स्थापन करावा असे त्यांच्या मनात होते. तिथल्या ब्राह्मण समाजाला बोलावून या विषयावर बोलणे देखील झाले. रोज सकाळी कृष्णेवरती स्नान करावे, रात्री कीर्तन करावे असा परिपाठ चालू होता. गावात हे साधू पुरुष आले आहेत अशी बातमी पसरली. लोक त्यांच्या भक्तीला लागले आणि त्यांचे दर्शन करू लागले. एके वेळी श्री रामदास भेटावया आनंदमूर्तीस. मुजरद आले सांगलीस. मुजरद म्हणजे स्वतःहून आले. मुजरद आले सांगलीस. जयराम होते तेथेची. रामदास स्वामीचे चित्ती मिरजे माझी करावी वस्ती. मठ साधोनी सांप्रती संप्रदायही स्थापावा. ऐसा अभिप्राय धरून सवे आनंदमूर्तीस घेऊन. जयराम स्वामी गुणनिधान तेही संगे घेतले. तिघे येऊन मिरजेपासी भेटले ब्राह्मण समाजाशी. बोलणे झाले सहजची तुम्हा सर्व भेटावया.
प्रत्यही श्रीकृष्णाचे स्नान, प्रातःकाळी यावे करोन, रात्री करावे कीर्तन, ऐसे काही दिवस गेले. गावात हे साधू पुरुष आले, जाणले सर्व त्रास, जन लागले भक्तीस, कीर्तन समारंभ करविती. एके दिनी पेठे माझी, कीर्तना उभे होते सहजी, सुभेदार यवन काजी, दिलेलं खान ज्याचे नाव. किल्ल्यातून तो बाहेर आला, पेठेत रस्त्याने चालला, कीर्तन शब्द ऐकला, या रूढ आला जवळी. गजर कीर्तनी समारंभे, यवन ऐकोनी उभा तेथे, चित्त उल्हास कवेत, अनुभवी गोष्टी बोलेतेत. सत्समागमे एक घटिकेत, राम येऊनी भेटतो, येवन ते गोष्टी ऐकून, बळकट धरी हृदय संपुटी. संतोष संशय येऊन पोटी, मग निघाला तेथोनी. दुसरे दिनी रामदास पहाटे कृष्णा स्नानास, गेले होते नदीस, उभयता बिराडी राहिले. किल्लेदार दिलेल खान, बोलावणेस कारकून, सवे पालखी देऊन, धाडले त्यांची बिराडा. सरसीच दोघे किल्ल्यात, जाऊन भेटले यवनाते, ताजीमत होऊन ते कचेरीत बैसले. सुख समाचार याला, दिलेल खान पुसो लागला, ऐसा बोलता काळ लोटला, 4 घटिकाचा तेथेची. दिलेल खाने काढली गोष्ट, काल कीर्तनी बोलला स्पष्ट, सत्संगतीने राम भेटे, 2 घटकेत निश्चित. येथे तुम्हास 4 घटका, पूर्ण येऊनी झाल्या देखा, तथापि आमुते श्रीराम का, भेटला नाही अजूनी. रामदर्शन आम्हा व्हावे, न होता आम्ही यवन स्वभावे, तुम्ही वैष्णव महानुभाव, विपरीत गोष्ट घडेल. अप्रमाण गोष्ट तुम्ही संत, कैसे बोलाल कीर्तनात, असो आता त्याची सत्य, करून दाविले पाहिजे. मग बोलले आनंदमूर्ती, रामदास कृष्णेस गेले असती, आलियानंतर आपणाप्रती, उत्तर त्याचे निवेदू. ऐसी गोष्ट परिसोन, निरोपणे दीच तो यवन, मग नदीशी शिष्य पाठवून, आणले रामदासास. येताच त्या ते पुसिले, काल आपण जे बोलले, साच करुणी दावा वाहिले, सत्संगे राम भेटतो. रामदासे तयाप्रती, सांगितल्या अनेक युक्ती, ते न मानीच तयाप्रती, रामदास तेव्हा वत्तसे. असाध्य देखोनी या गद, जेवी वैद्य योजी दिव्य औषध, तेवी सावध करोनी साधने करोनी शोध, बोलिले त्या यवनाते. साधू जातील त्या मार्गे, तुम्ही यावे तया संगे, अनवधी राम अंगे, दर्शन देतो तुम्हासी. येरू बोलला क्रोधांतरी, तो मार्ग दावा झडकरी, तैसे गेलिया मग तरी, दर्शन व्हावे निश्चय. हे न होता पहा हो, तुमची स्थिती न देवरा हो, भ्रष्ट करीन तुमचा देहो, आचार तुमचा बुडवीन. तुमची स्थिती न देच राहो, म्हणजे तुम्हाला आहे तसं राहूनच देणार नाही, तुम्हाला मी भ्रष्ट करीन. संकटी पडले बहुसज्जन, हृदयी स्मरला रघुनंदन, उठा म्हणून तिघे जण, कचेरीतून उतरले. मग किल्ल्याच्या तटावर, त्रिवर्ग चढले अतिसत्वर, या संकटास परिहार, आण काही दिसेना. काहीतरी अलौकिक, यासी दावावे कौतुक, तया विना दुष्ट देख, कुंठित नसे होय सर्वता. किल्ले तटाच्या जंग्यातून, जावे तिघेही निघून, संकट हारता रघुनंदन, उडी घालिले निश्चय. ऐसे बोलून रामदासानी, अतिसूक्ष्म रूप धरोनी, जंगी छिद्रातून निघोनी, पक्षा ऐसे उडाले. मागे राहिले उभय वर्ग, त्याही करोनी सूक्ष्मांग, जंगीतून गेले वेगे, खंदकाबाहेर पातले. पहा केवढी दुर्धर ख्याती, काय न होते ते साधू करती, यवन विस्मय पावणी चित्ती, तोबा तोबा ऐसे वदे. तिघे जाऊनी रेवणी वरते, हाकारिले त्या यवनाते, यावे जंगीतून त्वरित, वेळा आता न लावणे. पश्चाताप पावला यवन, किल्ल्याबाहेर येऊन, साधू चरणी लोटांगण, घालून गडबडा लोळेतो. महाराज तुम्ही साधू सिद्ध, अज्ञान दुष्ट मी आविंद, क्षमा करावा अपराध, छळले तुम्हा वैष्णवा. बद्धांजली उभा पुढे, आर्त मुख पाहे मुखाकडे, आपले दिन मी बापुडे, क्रोध न करावा मजवरी. पापी आम्ही अतिदुष्ट,
गवाशत ही सकनष्ट. दयावंत साधू श्रेष्ठ अन्याय पोटी घालावा. पादचारी स्वामी संगे बिराडा घालविता आला अंगे. हरिभक्ताचे वक्र रोमाग्र सृष्टीत कोणी करू न शके. येवन बोले जोडून हात मठ करो न राहावे येत. देववितो करो निस्वस्थ वास्तवे की जे स्वइच्छा. स्थळ दिदले नेमून मठही दिदला बांधून. स्वास्थ्य दिदले करून चित्तानुरूप स्वामीच्या. आप्पाजी पंत ढालगावीचे गुरुबंधू आनंदमूर्तीचे. प्रथमाध्यायी कथानक त्यांचे लिहिले असे सविस्तर. कोणे एकेकाळी रामदास स्वामी मुद्दामच मिरजेला भेटायला आले आणि आपला संप्रदाय वाढवावा अशी त्यांच्या इच्छामणी होती. तिथला ब्राह्मण समुदाय जमा केला. रोजचं भजन कीर्तन चालू झालं. आता ही बातमी सगळीकडे पसरली की कोणी सत्पुरुष इथं आलेले आहेत. असं भक्तीला लोक सगळे लागले. एक दिवस पेठेमध्ये असेच कीर्तन सुरू होते. त्याचवेळी मिरजेचा सुभेदार दिलेल खान आपल्या किल्ल्यातून बाहेर आला आणि पेठेच्या रस्त्यानेच चालत होता. तोच त्याच्या कानावरती कीर्तनाचा आवाज आला. घुमला. कीर्तनाचा गजर ऐकत तो तेथेच उभा राहिला. कीर्तनामध्ये त्या उत्साहामध्ये बोलता बोलता रामदास स्वामी म्हणाले, तर संताच्या संगतीत जर वेळ घालवला किंवा सज्जन माणसाच्या संगतीत जर वेळ घालवला तर त्या घटकेत राम तुम्हाला येऊन भेटतो. थोडक्यात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधी येल्या असेही बोलतात. आता या यवनाने तेवढीच गोष्ट ऐकली आणि मनात काहीतरी ठरवलं आणि संतांच्या ह्या वक्तव्यावर आपल्या पोटात संशय ठेवून तो तेथून निघाला. दुसऱ्या दिवशी रामदास स्वामी उठून कृष्णेवरती स्नानाला गेले आणि आनंदमूर्ती आणि जयराम स्वामी दोघे बिराडीच राहिले. इकडे काय केलं, किल्लेदारानं त्याचं ते नेहमीच झालं. दिलेल खानानं त्याने ती इनामं वगैरे दिली ना, त्याच्या आधीची ही घटना असावी. त्याने काय केलं, आपल्या कारकुनांना बोलावलं, सोबत पालख्या वगैरे दिल्या आणि या संतांच्या बिराडावरती पाठवलं. बिराडी कोण होते? दोघच होते, हे आनंदमूर्ती आणि जयराम स्वामी. तर त्या पालख्या घेऊन येवन ते आले तिथे आणि ह्यांना म्हणे तुम्हाला बोलावलेलं आहे. मग हे दोघं जण त्या पालखीमध्ये बसले आणि त्या यवनाला जाऊन तिथं भेटले. मग राम राम श्याम श्याम झालं. मग त्याने बसवलं, विचारपूस केली. असं जवळजवळ करता करता 4 घटका झाल्या आणि मग त्याने विषय काढला की काल तुम्ही कीर्तनात सांगितले की संतांच्या सहवासात राहिल्यानंतर 2 घटकेमध्ये राम भेटतो. मग तुम्हाला इथे येऊन 4 घटका झाल्या. अजून तुमचा राम मला भेटलेला नाही. तुम्ही संत आहात, सज्जन आहात. तुमच्या सहवासात मला 4 घटका झाल्या, पण तुमचा राम कसा भेटला नाही? जर मला राम दिसला नाही तर आम्ही स्वभावानेच कोण आहोत? यवन आहोत. आणि तुम्ही वैष्णव आहात, तुम्ही साधू संत आहात. पण आमच्याकडून काही विपरीत गोष्ट घडू नये, ती घडू शकते. तुम्ही संत आहात, तुम्हाला कीर्तनात तर तुम्ही काही खोटं बोलणार नाही. खोटी गोष्ट कशी काय सांगाल? तरी आता तुमचे शब्द खरे करून दाखवा, नाही तर मी तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास देईन किंवा तुम्हाला बाटवीन. थोडक्यात मग आनंदमूर्ती म्हणाले की रामदास कृष्णेवर स्नानासाठी गेले आहेत. ते आले की तुमचे उत्तर आम्ही देऊ. पण तो यवन काही त्यांना सोडीना. मग शेवटी नदीवर एक माणूस पाठवला आणि रामदास स्वामींना बोलावून घेतले. ते आल्या आल्या तो यवन त्यांना म्हणाला की काल आपण कीर्तनात जे बोललात की सत्संगामध्ये राम भेटतो, ते आज खरे करून दाखवा. रामदास स्वामींनी अनेक प्रकारे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो शेवटी अविंद यमन तो काही ऐकेना. मग रामदास स्वामींनी मनात एक विचार केला आणि त्या दोघांना म्हणले, जसा आजार आहे तसे औषध द्यावे लागते. जर व्याधी मोठी असेल तर उपाय देखील जालिमच केला पाहिजे. म्हणून आता आपण काहीतरी एक वेगळा मार्ग बघूया. मग त्याला म्हणाले, हे साधू ज्या मार्गाने जातील त्या मार्गाने तुम्ही जावे, मग तुम्हाला राम दर्शन देईल. त्यावर तो दिलेर खान रागाने म्हणाला, तो मार्ग मला लवकर दाखवा. त्या मार्गाने जर मला राम भेटला नाही तर मी तुम्हाला भ्रष्ट करीन, बाटवीन, अशी धमकी दिली. आता या सज्जनांना धास्ती पडली की आता काय करावे. मग मनातल्या मनात रामरायाचे आणि रघुनाथ स्वामींचे स्मरण केले आणि कचेरीतून उठून तिघेही त्याला घेऊन किल्ल्याच्या तटावरती आले. आताच्या या संकटाला काही पर्याय मिळेना. त्याला काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय हा दुष्टबुद्धी ऐकणार नाही.
मग त्या किल्ले तटाच्या जंग्यातून म्हणजे जे काही तोफा ठेवायसाठी केलेली जी भोकं असतात त्यातून आपण निघून जावे असा विचार त्यांनी केला. आणि रघुनाथाचे स्मरण करून रामदासांनी प्रथम अतिसूक्ष्म रूप धारण केले आणि त्या जंग्याच्या छिद्रातून ते आरपार गेले आणि पक्षासारखे उडाले खाली आणि उतरले. जंग्या म्हणजे बुरुजातून बंदुकी किंवा त्यातून गोळ्या झाडण्यासाठी ठेवलेली भोके आहेत, त्याला जंग्या म्हणतात. त्यातून आरपार निघाले. त्यांच्या मागून ह्या दोघांनी पण सूक्ष्मरूप धरून हे पण त्यातून आरपार निघाले आणि तिघेही त्या जंगेतून जाऊन खाली खंदकावरती उभे राहिले. आणि त्या दिलेर खानाला म्हणाले की याच रस्त्याने तू आता तू ये बा, इथे राम उभा आहे. तो साधूंची ही ख्याती पाहून तो येऊन घाबरला. आता तोबा करू लागला. त्याला अत्यंत विस्मय वाटला. परत रामदास स्वामींनी त्याला आवाज दिला, अरे खाली ये, आम्ही पण आलो आहोत. त्याच रस्त्याने वेळ लावू नको, तुला रामाचे दर्शन करावयाचे आहे ना. आता त्या यवनाला पेच पडला, काय करावे. मग तो पश्चाताप पावला. किल्ल्याबाहेर येऊन साधूंच्या पायावरती लोटांगण घातले, गडबडा लोळू लागला आणि क्षमा मागू लागला. तुम्ही सिद्ध साधू आहात. म्या दुष्टाने तुमचे छळन केले. मी दुष्ट यवन, तुम्ही वैष्णव लोकांना उगाच मिसळले, तरी माझा अपराध क्षमा करा, पोटात घाला. त्यांच्या पुढे हात जोडून उभा राहिला आणि आर्तभावाने त्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागला. मी दुष्ट, अतिदुष्ट, गोमांस खाणारा, गायीचे हनन करणारा, आपण मला क्षमा करावी, माझ्यावरती क्रोध करू नये. तुम्ही साधू दयावंत, कृपावंत, अन्याय पोटात घालावा. आणि त्यांना आल्या रस्त्याने पायी चालत बिराडापर्यंत आणून सोडले. हरिभक्ताचा एक रोम देखील कोणी बाका करू शकत नाही. मग दिलेर खान त्यांना हात जोडून सांगू लागला की आपण येथे मठ करून वस्ती करावी. मी तुम्हाला हवा तसा मठ बांधून देतो. मग त्याने एक मठ जागा पाहून स्वामींच्या इच्छेप्रमाणे बांधून दिला. आणि पहिल्या अध्यायात आपण जे ढालगावीचे आप्पाजी पंत आहेत त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांची वेणुबाई नावाची बहीण ही समर्थ रामदासांची शिष्या होती. तिला तेथे मठाधिपती म्हणून नेमले. रामदासांनी आपल्या पूजेतील राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारुती आणि सीता या मूर्ती आपल्या पूजेतल्या त्या मठात स्थापन केल्या किंवा वेणुबाईच्या हाती सुपूर्त केल्या आणि त्या मूर्ती अद्यापपर्यंत तेथे असून रामदासांचा संप्रदाय तेथे आहे. त्या प्रसंगापासून तो दिलेर खान गर्वरहित झाला. त्याने साधू संतांचे छळण थांबविले, त्यांच्याशी नम्रपणे वागू लागला. आप्पाजी पंत ढालगावीचे गुरुबंधू आनंदमूर्तीचे प्रथमाध्यायी कथानक त्यांचे लिहिले असे सविस्तर. वेणुबाई त्यांची भगिनी, रामदास स्वामींची शिष्यिनी, मिरजेत मठाधिकारिणी, तिजला गोणी पै केले. आपल्या पूजेच्या मूर्ती सौमित्र राम सीतापती, भरत शत्रुघ्न मारुती, रामदासे ती ते दिल्या. श्री रामलिंगा सन्निधानी राममठ आहे अजुनी. वेणुबाई मठाधिकारिणी केली श्रीमूर्तीने. त्या मूर्ती अद्यापपर्यंत असती त्या मठात. रामदास संप्रदाय तेथ चालविती अद्याप. सुभेदार दिलेर खान मदरहित झाला त्यापासून. नकरी संतांचे हेळन नम्रपणे वर्ततसे. एक वेळा सांगली ग्रामी असता आनंदमूर्ती स्वामी, रंगनाथ गोपाळ स्वामी सांगली मार्गी निघाले. सांगली समीप भागा आले, एकमेका बोलते झाले. कधीही आम्ही आली या वेळे दर्शना आनंदमूर्तीच्या. आमच्या आधी नमस्कार साष्टांग पडती भूमीवर. आमची संधी त्याची यावर नमस्काराची साधेना. आजी तया नाही कळले, तोची नमस्कार घालू वाहिले. घोड्या खाली उतरले, साष्टांग पडले भूमीवर. सांगली माझी आनंदमूर्ती, नाणीत गेले स्नानार्थी. बाहेर संत नमस्कारिती, कळले अंतरी स्त्री लागी. तत्काळ आळवाच्या वाफ्यात घातला साष्टांग प्रणिपात. जोडोनी या चरणहस्त साधूचा मार्ग लक्षिती. इतक्यात दरवाजाजवळी सर्वत्र येऊन तयवेळी पोचली संत मंडळी. श्रुत केला वृत्तांत, काही न बोलता कोणा ते मौन पडले वाफियात. साधूस कळला वृत्तांत, कुण पोचली अंतरी. न कळून राणी नमस्कारले, अंतर्ज्ञानाने त्यासी कळले. यास्तव वाफिया माझी पडले, नमस्कार हे आळवाच्या. सत्वर येऊनी झाल्या भेटी, प्रेमालिंगनी पडली मिठी.
ते वेळी आल्हाद पोटी जाणला तो न वर्णवे. संत चरित्र अगम्य वर्णिता कंठी दाटे प्रेम. गोपाळ सुताचे पूर्ण काम श्री गुरु स्मरण हो सरले. आनंद चरितामृत ग्रंथ बापानंद विरचित. श्रवण करवत प्रेमळ संत दशमाध्याय गोडहा. श्री रघुनाथार्पण नमस्तु. श्री कृष्णार्पण नमस्तु. एकदा रंगनाथ स्वामी सांगलीला निघाले. सांगली भागाच्या जवळपास आल्यावर रंगनाथ स्वामी आणि सोबतचे गोपाळ स्वामी आपसात म्हणाले की केव्हा पण आम्ही जेव्हा आनंद मूर्तींच्या दर्शनाला जातो तर आमच्या आधी तेच जमिनीवर साष्टांग दंडवत घालतात. ते आम्हाला कधी त्यांनी आधी नमस्कार करण्याची संधी दिलेली नाही. तर आता आपण काय करूया, आज त्यांना माहीत नाही की आपण आलोय, तोपर्यंत आपणच त्यांना साष्टांग दंडवत घालू. असे म्हणून ते दोघे घोडीवरून उतरले आणि भूमीवरती साष्टांग नमस्कार केला. सांगलीमध्ये आनंदमूर्ती स्नान करण्यासाठी आणि घरात गेले होते. त्यांना अंतर्ज्ञानाने कळले की रंगनाथ स्वामी आपल्याला नमस्कारित आहेत. ते तत्काळ बाहेर आले आणि आळूच्या वाफ्यातच त्यांनी साष्टांग दंडवत घातला. ते आपले हात जोडून साधूच्या येण्याची प्रतीक्षा करू लागले. इतक्यात दरवाजाजवळ ही सगळी संत मंडळी आली. त्यांना आनंदमूर्तींच्या शिष्यांनी सांगितले की काही न बोलता आनंदमूर्तींनी अचानक स्नानघरातनं बाहेर येऊन आळव्याच्या वाफ्यात साष्टांग दंडवत घातला आहे. मग त्या आलेल्या संतांना देखील समजले की आनंदमूर्तीकडे अंतर्दृष्टी आहे, अंतर्ज्ञान आहे. आपण आल्याचे त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले आणि आपल्याच आधी नमस्कार घातला. मग या सर्वांनी भेटीगाठी घेतल्या, आपापसामध्ये गळामिठ्या घातल्या, एकमेकाचे क्षेमकुशल विचारले. सर्वांना अत्यानंद झाला. अशा रीतीने संत चरित्र खूप अगम्य असते, म्हणजे आपणास ते समजत नाही. ते वर्णन करताना प्रेम दाटून येते. इथे हा अध्याय 10वा समाप्त झालेला आहे. श्री रघुनाथार्पण नमस्तु. आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ की जय. सब संतन की जय.